न्यूज 18 लोकमतच्या वेब लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुरेश जाधव आणि बीडमध्ये मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील एका हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी आल्यानंतर त्या ठिकाणी लिफ्टचा अपघात झाला। त्या अपघातामध्ये सर्वजण सुखरूप आहेत, कोणालाही इजा झालेली नाही। मात्र लिफ्टचा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर मोठा झटका बसला आणि लिफ्ट वरच्या मजल्यावरून खाली आली अशा पद्धतीने देखील प्राथमिक माहिती मिळते। मी त्याच शिवाजीराव हार्ट केअर या हॉस्पिटलमध्ये आहे। या हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी आलेले होते आणि वरच्या मजल्यावरती वार्डाकडे जात असताना जी लिफ्ट आहे त्या लिफ्टमध्ये बसल्यानंतर अचानक लिफ्टला तांत्रिक कारणामुळे लिफ्ट ही बंद ड्रिप झाली आणि ड्रिप झाल्यानंतर त्या ठिकाणी झटका बसला। त्यामुळे ज्या लिफ्टमधले जे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतचे असलेले सहकारी आहेत त्यांना देखील याचा खूप मोठ्या प्रमाणात झटका बसला। काही जण थोड्या प्रमाणामध्ये, काही जणांना पायाला देखील थोडी दुखापत झाल्याचं देखील काही जणांनी सांगितलं। प्रत्यक्ष ज्या हॉस्पिटलमध्ये ज्या लिफ्टपाशी ही घटना घडलेली मी ती लिफ्ट देखील दाखवायचा प्रयत्न करतो। हेच ते हॉस्पिटल आहे, शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर आणि याच ठिकाणी ही लिफ्ट आहे आणि इथून मनोज जरांगे पाटील हे वरती रुग्णाला भेटण्यासाठी चालले होते। त्यावेळी याच लिफ्टमध्ये ज्यावेळेस ते वरती जात होते त्यावेळेस लिफ्टला अचानक तांत्रिक कारणामुळे लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि बिघाड झाल्यानंतर वरच्या मजल्यावरून लिफ्ट ही डायरेक्ट खालच्या मजल्यापर्यंत आली। त्यावेळेस मोठा झटका बसला आणि झटका बसल्यानंतर जे आतमध्ये 7 ते 8 जण होते त्यांना देखील काही प्रमाणात सर्वजण घाबरलेले देखील होते। विशेषतः हे सगळं नेमकं कशामुळे घडलं या संदर्भामध्ये इथलचं जे हॉस्पिटल प्रशासन आहे त्यांना देखील आम्ही विचारायचा प्रयत्न केला। मात्र मनोज जरांगे पाटील यांना ज्या ठिकाणाहून बाहेर काढलं गेलं आपण ते ठिकाण देखील दाखवायचा प्रयत्न करूया। एकंदरीत वरच्या मजल्यावरून ज्यावेळेस लिफ्ट खाली आली त्यावेळेस अदंतरीच लिफ्ट अडकली। त्यामध्ये 7 ते 8 जण होते, ज्यांनी प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी देखील या संदर्भामध्ये काय काय घडलं हे देखील सांगितलेलं आहे। विशेषतः ज्यावेळेस लिफ्टमधून मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबतचे सहकारी हे त्या रुग्णाला भेटायला जात असताना हीच ती जागा आहे आपण समोर पाहतोय। ही लिफ्ट आणि याच लिफ्टमधून ते चाललेले होते। विशेषतः मनोज जरांगे पाटील यांना कोणत्या ठिकाणाहून काढलं हे देखील मी दाखवायचा प्रयत्न करतो। लिफ्टला ज्यावेळेस टेक्निकल प्रॉब्लेम आला, तांत्रिक कारणामुळे ज्यावेळेस लिफ्ट अचानक बंद पडली आणि बंद पडल्यानंतर जवळपास जे सगळे असलेले रुग्ण आहेत ते देखील घाबरलेले होते आणि याच जागेवरून आपण पाहतोय हे आपत्कालीन मार्ग फायर एक्झिट देखील गेले ना, आपत्कालीन मार्ग याच ठिकाणाहून आदंतरीपर्यंत इथपर्यंत अशी लिफ्ट अडकलेली होती। इथं आल्यानंतर मोठा झटका बसला आणि या ठिकाणी आपण हे सुद्धा पाहतोय इथून दरवाजा बाजूला काढून दरवाजा बाजूला सरकवून टेक्निकल जी मनोज जरांगे पाटील हे देखील सुखरूप आहेत। मात्र एकंदरीत हा जो घडलेला अपघात आहे या अपघातामुळे मोठी चर्चा देखील होते। नेमकं काय घडलं होतं आणि कशा पद्धतीने घडलं होतं हे देखील आपण इथं जी तांत्रिक टीम आहे, प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांना देखील विचारणार आहोत। मात्र मनोज जरांगे पाटील इथं आल्यानंतर हा प्रकार घडल्यानं याची मोठी चर्चा होते। विशेषतः आपण जर बघितलं तर इथं जे हॉस्पिटल प्रशासन आहे त्यांनी देखील या संदर्भामध्ये जास्तीचे जे लिफ्टमध्ये बसलेले लोक होते त्यामुळे ओव्हरलोड झाला आणि ओव्हरलोड झाल्यामुळं लिफ्टला अशा पद्धतीने प्रॉब्लेम आला हे देखील सांगितलं होतं। मात्र प्रत्यक्ष काय घडलं होतं हे सांगण्यासाठी आपण इथं जे तांत्रिक स्टाफ आहे त्यांना देखील आपण विचारायचा प्रयत्न करू। विशेषतः लिफ्टच्या संदर्भामध्ये जे पाहणारे आहेत, लिफ्टच्या संदर्भात नेमकं काय घडलं होतं आपण विचारायचा प्रयत्न करू। लिफ्टवर काय घडलं होतं नेमकं लिफ्टच्या संदर्भात? ओव्हरलोड झालं आणि कशा पद्धतीने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि कशामुळे नेमका हा प्रॉब्लेम आला होता? ओव्हरलोड जास्त कॅपॅसिटीपेक्षा जास्त माणसं बसले होते। हां, समजा आपली 12 माणसाची कॅपॅसिटी 15 माणसं चालते आणि एलिव्हेटरच्या नियमानं जवळपास 68 किलोनं एक माणूस घालतात, तर 68 किलो कोणत्याच माणसाचं वजन भेटत नाही। हां, त्यामुळं 15 तर माणसं चालते, एक्स्ट्रा वेट झालं त्यामुळं थोडी ब्लॉक झाली लिफ्ट जागेवर। आता बंद आहे लिफ्ट? आता बंद, तिला सेफ्टी लागली, तिला एक असते सेफ्टी असते तिला, ओव्हर स्पीड गव्हर्नर म्हणतात। जर त्याला कॅपॅसिटी जास्त झाली तर त्याला सेफ्टी लागते आणि ती सेफ्टी लागल्यामुळे आता बंद आहे। आम्ही संध्याकाळी चालू करून देऊ, संध्याकाळी चालू करणार। पण ज्यावेळेस बंद झाली त्यावेळेस वरच्या मजल्यावर खाली अदंतरी आली, मोठा झटका बसला असं देखील? नाही, एक पूर्ण मजला नाही, थोडी खाली आली असेल कारण की वेट जास्त झाल्यामुळं थोडी खाली येते। मात्र बाहेर काढत असताना त्यांना कशा पद्धतीने काढलं गेलं? आपल्याकडे हे असतं लॉक असतं, लॉक करून आपण त्याला बाहेर काढू शकतो। पण आदंतरीच होती आणि आदंतरीतून अर्ध्या ह्यातून काढावं लागलं बाहेर काढत असताना। लिफ्ट आदंतरी ज्यावेळेस अडकली त्यावेळेस दरवाजा बाजूला ओढून काढावं लागलं? नाही, ओढून नाही सर, चावी असती, उघडली चावी फिरवली की उघडतो दरवाजा ओढून काढू शकतो आपण। अच्छा, पण हा नेमका तांत्रिक प्रॉब्लेम कशामुळे येतो आणि हे अशा पद्धतीने? नाही, ओव्हरलोडमुळे, बाकी काहीच त्याला प्रॉब्लेम नाही, लाईटचा प्रॉब्लेम नाही, काय नाही, फक्त ओव्हरलोड झाल्यामुळं ते प्रॉब्लेम झाला। ओव्हरलोड झाल्यामुळे आपण पाहतोय टेक्निकल स्टाफ आहे त्यांनी
ज्या पद्धतीने लिफ्टच्या संदर्भात जी घटना घडली होती ती देखील सांगितली। विशेषतः हे सगळं प्रकरण घडत असताना मनोज जरांगे पाटील आता या ठिकाणाहून सुखरूप निघूनही गेलेले। त्यांच्यासोबतचे इतर जे कर्मचारी होते ते कर्मचारी देखील जे या ठिकाणी प्रत्यक्ष ज्या हॉस्पिटलमध्ये होते त्यांना देखील आपण विचारायचा प्रयत्न करू। नेमकं या लिफ्टमध्ये काय घडलं होतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। लिफ्टमध्ये स्वतः ते देखील या ठिकाणी होते, तर त्यांच्याकडून विचारायचा प्रयत्न करू नेमकं कशा पद्धतीने आणि काय घडलं होतं, इथं ज्या सुरक्षेच्या उपाययोजना आहेत त्या देखील कशा पद्धतीने केल्या जातोय ते आपण समोर पाहतोय। इथं लिफ्टच्या अनुषंगाने लिहित असताना इथं लिफ्ट ही फक्त पेशंटसाठी आहे अशा पद्धतीने देखील सांगितलं होतं। मात्र खरंच त्या लिफ्टमध्ये जी प्रमाण आहे त्याच्यापेक्षा जास्त माणसं बसली होती का, त्याचबरोबर हा टेक्निकल प्रॉब्लेम नेमका कशामुळे आला होता हे देखील आपण विचारायचा प्रयत्न करू। प्रत्यक्ष या ठिकाणी जे लिफ्टमध्ये बसलेले होते आणि लिफ्टमध्ये काय घडलं होतं हे देखील आपण विचारायचा प्रयत्न करणार आहोत। मात्र ही सगळी घटना घडल्यानंतर या लिफ्टच्या बाबतीमध्ये मोठी चर्चा देखील केली जाते आणि एकंदरीत हे सगळं संपूर्ण प्रकरण घडल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे मात्र सुखरूप आहेत। आपण प्रत्यक्ष जे होते 2 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं होतं हे आपण विचारायचा प्रयत्न करू। नेमकं काय झालं होतं, काय घडलं होतं हे देखील त्यांच्याकडून समजून घ्यायचा प्रयत्न करू। मात्र इथं आता बोलण्यासाठी लिफ्टमध्ये शिरल्यानंतर ग्राउंड फ्लोअरला लिफ्ट होती, लिफ्टमध्ये शिरल्यानंतर आम्ही सांगत होतो त्यांना की पायऱ्याचा वापर करा काही जणांना, पण बेड लिफ्ट असल्यामुळे बेड लिफ्ट मोठी होती, तर त्यांनी सांगितलं सगळेजण म्हणजे यामध्ये जागा आहे म्हणून फक्त लिफ्ट ग्राउंड फ्लोअरवरून सेकंड फ्लोअरला जाऊन थांबलेली आहे लिफ्ट। अच्छा, असं झालं। तुम्ही पण स्वतः हा, आतमध्ये मी होतो। नेमकं काय कशा पद्धतीने घडलं आणि किती लोक होते आतमध्ये नेमके? आतमध्ये 10-12 लोक होते, 8 ते 10 लोक असतील आतमध्ये। पण लिफ्टची कॅपॅसिटी तर 13 लोकांची आहे। हो, मात्र मग 8-10 लोकांमध्ये तशा पद्धतीने कसं होऊ शकतं? नाही हे नाही ते मी सांगू शकत नाही ते कसं झालं म्हणजे। नेमकं कोण किती आणि काय कोणाला धक्का वगैरे लागला काय? नाही कोणाला काय झालं, मी आतमध्ये होतो, कोणाला काहीही झालेलं नाही। दरवाजा उघडला, आम्ही बाहेर निघलो सगळे। बाहेर कशा पद्धतीने पडले पण तुम्ही? नेमकं बाहेर कशा पद्धतीने पडले? लिफ्ट आतून दरवाजा कसा? दरवाजा आतमधून उघडला आणि बाहेर पडलो आम्ही। कोणत्या साईडनं? पार्किंग साईडला दरवाजा आहे, त्या साईडनं दरवाजा उघडला आणि बाहेर पडलो। आता सगळेजण व्यवस्थित होते त्यात? हा, सगळेजण होते, कोण कोणालाही काय झालं लिफ्टमध्ये नेमकं? जरांगे पाटील होते, बाकी जे रमेश बाबू पोकळे, बाकी नाव नाही सांगता यायचे, काळकुटे म्हणून साहेब म्हणून एक होते। कुणाला भेटायला चालले होते नेमकं? वरती एक पेशंट ऍडमिट होता, त्या पेशंटसाठी भेटण्यासाठी चालले होते। भेटीसाठी चालले होते। आता काय तांत्रिक कारणामुळे बंद असलेली लिफ्ट आता व्यवस्थित केली का, सुरळीत केली का? आणि हा प्रॉब्लेम पहिल्यांदाच आला की याच्या अगोदर असं? नाही पहिल्यांदाच प्रॉब्लेम आला, ह्याच्या अगोदर नाही आला कधी प्रॉब्लेम। नेमकी लिफ्ट कुणा कारणासाठी वापरली जाते आणि किती लिफ्ट पेशंटसाठी वापरली जाते, पण आता ते सगळेजण आल्यानंतर आम्हाला म्हणता आलं नाही त्यांना की म्हणलो आम्ही पायऱ्याचा वापर करा, पण आता सगळेजण शिरल्यानंतर त्याला आम्ही काय करणार असं। अच्छा, आपण पाहतोय प्रत्यक्षदर्शी आणि जे त्या लिफ्टमध्ये होते त्यांनी देखील ही गोष्ट सांगितलेली आहे की जी घटना घडली होती ती कशा पद्धतीने घडली होती। मात्र अशा पद्धतीने एखादा VIP व्यक्ती आलेला असेल आणि लिफ्टच्या संदर्भातला जर असा अपघात झाला तर साहजिकच त्या संदर्भामध्ये नेमका हा अपघात घडला कशामुळे, कशा पद्धतीने घडला या संदर्भातल्या सगळ्या चर्चा होत राहतात। पण जो अपघात घडलेला होता त्या ठिकाणी राहून मनोज जरांगे पाटील हे आता नाशिककडेही निघून गेलेले आहेत। मात्र याची मोठ्या प्रमाणात चर्चा होते आणि एकंदरीत जो घडलेला प्रकार आहे या प्रकारामधून मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबतचे जे इतर सहकारी होते ते देखील या संपूर्ण प्रकरणातून बालबाल बचावले जरी असले तरी मात्र या प्रकाराच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा देखील केली जाते। आणि हॉस्पिटलमधल्या ज्या लिफ्ट आहेत त्याचबरोबर इतर ठिकाणच्या ज्या लिफ्ट आहेत त्याच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये खरंच याचं सुरक्षेचं सर्टिफिकेट घेतलेलं होतं का, याचं वेळच्या वेळेवरती सर्व्हिसिंग केली जात होती का, एवढंच नाही तर या संदर्भामध्ये जो टेक्निकल मुद्दे आहेत त्या अनुषंगाने ज्या गोष्टी आहेत त्या केल्या गेल्या होत्या का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। का तर आज मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातला हा घडलेला प्रकार त्यानंतर हे सगळं काही पुढं आलं। मात्र ज्या ठिकाणाहून त्यांना बाहेर काढलं गेलं आदंतरी लिफ्ट ज्यावेळेस आलेली होती त्यावेळेस हा सगळा प्रकार घडला होता आणि झटका बसल्यानंतर अक्षरशः यामध्ये जे असलेले लिफ्टमध्ये इतर काही जण होते त्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणात धक्का बसला आणि धक्का बसल्यामुळं त्या संदर्भात जखमी जरी कोणी झालं नसलं तरी मात्र अशा पद्धतीचे काही लिफ्ट अपघात आहेत या संदर्भामध्ये जी लिफ्ट बनवणारी कंपनी आहे त्याचबरोबर इथलचं जे हॉस्पिटल प्रशासन आहे त्यांनी ती काळजी घेणं गरजेचं आहे। अन्यथा उद्या जे हॉस्पिटलमधील येणारे जे रुग्ण आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून देखील हा खूप मोठा विषय होऊ शकतो। त्यामुळं एकंदरीत आज जो घडलेला प्रकार होता मनोज जरांगे पाटील हे इथं एका पेशंटच्या नातेवाईकाला पेशंटला भेटण्यासाठी आले होते आणि आल्यानंतर लिफ्टमधून वरती वार्डामध्ये जात असताना हा सगळा प्रकार घडला होता। मात्र या ठिकाणी आता टेक्निकल स्टाफ देखील आलेला आहे, लिफ्ट देखील दुरुस्तीचं काम सुरू आहे। मात्र घडलेल्या प्रकाराची मात्र मोठ्या प्रमाणात चर्चा होताना पाहायला मिळते।